हॅलो नमस्कार। आजच्या ब्लॉगमध्ये मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ राहणार आहे टोमॅटो केचपचा, जो आपल्या चॅनलवरचा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। चला तर बघूया। त्याआधी टोमॅटो घ्यायचे, फ्रेश धुवून नंतर त्याला मोठ्या कापमध्ये कापून घ्यायचे आणि एका पातेल्यामध्ये किंवा कुकरमध्ये पण तूप टाकून घ्यायचं आणि सर्व टोमॅटो त्यामध्ये ॲड करायचे। नंतर थोडे बीट पण टाकायचं, एक बीट टाकलं तरी चालेल। नंतर मग कोथिंबीर टाकायची आणि लसणच्या पाकळ्या, अद्रक आणि एक हिरवी मिरची कापून ते पण टाकायची आणि 2 वाट्या गूळ टाकायच्या तुमच्या चवीनुसार। नंतर त्याला कुकरला झाकण लावून झाकण बंद करून गॅसवर ठेवून द्यायचं आणि 15 मिनिट शिजू द्यायचं। त्यामध्ये आपल्याला पाणी काही ॲड करायचं नाही आहे, कारण टोमॅटोला तसंच पाणी सुटते। आणि थोडे सुके मसाले पण ॲड करायचे, जसं जिरेपूड, मिरेपूड वगैरे। नंतर मग कुकर होऊन गेलं की नंतर त्याला खोलून बघायचं। बघा, आपण काहीही कुकरमध्ये पाणी टाकलं नव्हतं तरी पण त्याला पाणी सुटलं आहे आणि असंच त्याला थोडा वेळ सोडून द्यायचं थंड होईपर्यंत, कारण आपल्याला ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि केव्हाही पण गरम गरम मिक्सरमधून काढायचं नाही। त्याला थंड झालं की नंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि थोड्याच प्रमाणामध्ये मिक्सरमधून काढून घ्यायचं, नाही तर याची छितळे उडतात इकडे तिकडे। त्यामुळे छोट्या क्वांटिटीमध्ये बारीक करून घ्यायचं आणि एका कढईमध्ये चाळणी ठेवून त्याला त्याचे जे टमाटरचे जे बिया वगैरे असतात ते गाळून घ्यायचे आहे आपल्याला। काही टोमॅटोमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बिया असतात आणि आपण त्यासोबतच कोथिंबीर पण टाकलं होतं, त्याचे पण काही बारीक काळ्या वगैरे राहिलेल्या असतील त्या निघून जातात आणि सालीचे पण जे काही मिक्सरमध्ये बारीक होत नाही ते पण या चाळणीमध्ये निघून जाईल आणि टोमॅटो सॉस आहे तो आपला सॉफ्ट बनेल आणि छोट्या मुलांना पण द्यायसाठी खूप छान आहे हा। 1 वर्षाच्या नंतर मुलांना द्यायसाठी खूप छान लागतो। नंतर मग असा टोमॅटो सॉस पूर्ण गाळून झाला की त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं, कारण आपण जेव्हा कुकरमध्ये लावलं तेव्हा मीठ ॲड केलं नव्हतं। तर आता आपल्याला तो टोमॅटो सॉस शिजवायचा आहे, त्यामुळे आता मीठ ॲड करायचं त्यामध्ये। कढई गॅसवर ठेवून कमी पॉवरमध्ये अगदी स्लोमध्ये त्याला असं ढवळत राहायचं आणि काही वेळानंतर चेक करायचं की कढईला खालून लागू नये म्हणून थोड्या वेळाने त्याला बघत राहायचं आणि असं चमच्याने ढवळत राहायचं आणि बघायचं त्याची थिकनेस कशी झाली तर, कारण टोमॅटो सॉसची थिकनेस सर्वांना माहीतच आहे, त्याप्रमाणेच आपल्याला याची थिकनेस बनवून घ्यायची आहे। आणि आपण बाजारातला जेव्हा टोमॅटो सॉस विकत आणतो तो आपल्याला माहिती नाही राहत किती दिवसापासून बनवला आहे, त्यामुळे असा घरी बनवलेला टोमॅटो सॉस केव्हाही चांगला, जो फ्रेश आपण बनवलेला असतो तो आणि फ्रेश टोमॅटोपासून बनवतो आपण। आणि तुमच्याकडे जर छोटे मुलं असतील ते पण खूप आवडीनं खातील आणि त्यांना बिलकुल माहिती पण नाही होणार की हा बाजारातला नाही, तुम्ही घरी बनवलेला आहे म्हणून, कारण याची टेस्ट अगदी बाजारातल्या टोमॅटो केचपसारखीच लागते, खूप छान बनतो। आणि असं बघा, एवढं छान थिकनेस आलं की त्याला समजून घ्यायचं की आपलं टोमॅटो केचप तयार आहे आणि याला तुम्ही 1 महिना पण स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये ठेवून। चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।